मला तर घरातला पसारा बघून ना बाहेर पडून जाऊ वाटतं कुठेतरी. ते बघा, तू कोण मी कोण. सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मला इन्व्हाइट केलेलं आहे गेस्ट म्हणून. कुठं? आळंदी रोडला. हां, आळंदी रोडला मला गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांची ॲक्च्युली ओपनिंग सेरेमनी आहे सलूनची. सोनाली करून त्यांचं नाव आहे. शट, कॉल येतो आहे, बरोबर, इग्नोर. तर त्यांची ओपनिंग सेरेमनी आहे. सो मला आवरायचं आहे. आता वाजलेत किती? 3:30 वाजलेत आणि 6 वाजता ओपनिंग सेरेमनी आहे. तर स्वातीसुद्धा येते आहे माझ्यासोबत. स्वाती मला घ्यायला विश्रांतवाडीला येत आहे. तर मला पटकन 4:30पर्यंत आवरायचं. तर माझी आंघोळ झाली आहे, जेवणसुद्धा झालेलं आहे. आता मी मेकअप करते. बघा, क्यूट आहेत ना पिंपल्स माझे. तर आता मी करत होते मेकअप आणि माझं फाउंडेशन संपलेलं आहे. हे फिटमीचं फाउंडेशन मी डेलीसाठी, शूटसाठी पण हेच यूज करायचे. 220 हे आहे, त्याचा नंबर आहे 220. आणि ते आता संपलेलं आहे, कारण मी ते आता कसं खोलू मला ते पण कळत नाही आहे. हे इथून पण खुलत नाही आहे, काय नाही आहे. त्यामुळं माझ्याकडं लक बाय चान्स, त्यामुळे माझ्याकडे लक बाय चान्स हे एक होतं स्पेअरला. ॲक्च्युली ही स्टिक आहे, ती पण आता संपत आलेली आहे. बघा माझी तंगी किती चालली आहे. पोळशोटी तर राहिले बघा. मग एवढी तंगी चाललेली आहे ना माझी. आता फाउंडेशन संपलं, आता मला फाउंडेशन आणायचं आहे. थोडंसं आपल्या कानाला पण लाव. ॲक्च्युली मला हीच भीती आहे की हे फाउंडेशन जे माझं मी आता लावले ते ग्रे नको पडायला, कारण हे मी 2 वर्ष अगोदर घेतलेलं फाउंडेशन. पिंपल्स तर बघा, फक्त ग्रे नाही पडलं पाहिजे, दॅट्स इट. सो माझी कन्सिलर पण झालेलं आहे, फाउंडेशन लावूनसुद्धा झालेलं आहे. मी मेकअप तुम्हाला दाखवत नाही आहे, पण ॲक्च्युली माझं फाउंडेशन संपलं हे तुम्हाला सांगत होते की एवढी तंगी चालली आहे माझी. काय बोलायचं. मी चाललो होतं काकूकडून ब्लाऊज आणायला. ॲक्च्युली मी खाली घातलेली आहे मॅक्सी सॉरी, मम्मीची ती पण वरती मोडणी घेतलेली आहे आणि चालली तुम्हाला टाकते. मेकअप तर छान लुक करतो. दाखव ना पप्पाला काय घेतले, दाखव ना. तर पॅन्डल कितीच आहे? 1.5 तोळ्याचं. आज काय आणलं पप्पाला? आम्हाला हिने पप्पाला गिफ्ट घेतलंय बर्थडे साठी. दाखवत नाही, दाखव ना, दाखव ना मम्मी. कपडे घ्यायला. अगं ते शर्ट आणलाय त्यांना, कधीपासून आणले ते. गणेशला पण फार गोधडी आणली. असला जड येतो गोधडीवाली शर्ट. बघितलं काय ना, फॅशन कळती का नाही, गोधडी म्हणती. अगं धुतला तर बघ किती जड आहे तो टी शर्ट. अगं जड, पण ती फॅशन आहे मम्मी. कोणती फॅशन आहे अशी गोधडीवाली? लोक एवढा आणून पण असं करतात. मला लिलनची पॅन्ट घ्यायची. तू कसली? लिलन म्हणजे लिलनचा कपडा. बरं. आणि लिलनचं शर्ट मला घ्यायचं. लिलनचा पॅन्ट आणि लिलनचं शर्ट म्हणजे आहे 5-6 हजाराला बांबू. कपड्यात एवढे पैसे कशाला घालताय पप्पा, पण मला कळत नाही. कसे मी पप्पाला ब्रेसलेट केलंय आज, दाखवत नाही. हे मम्मी पप्पाचं ब्रेसलेट दाखव ना.
कसंय 50 तोला असंय हे खरं तर असं आहे. तर मग गाईज आता मम्मी मला पण सोनं करणार आहे. फोन कमी झाला का तुझा? असं का आता? हा पप्पानी किती टाकले यामध्ये आणि तू किती टाकले ते सांग. खरं बोलायचं. खरं तर हे मम्मीने आहे ना पप्पाच्या बर्थडेला गिफ्ट केलेले. पण पप्पाला काय आधी सांगितलं माहितीये का की वरचे पैसे पप्पा टाकणार म्हणून. बघा तोंड बघा किती टाकले तू आणि किती पप्पाने टाकले. खरं सांग. खरं सांग. इशारे चाललेत नवरा बायकोचे नको सांगू. आलेत आता त्यांच्या मुलाला स्कूलला घ्यायला गेले तर पटकन ब्लाऊज घेऊन जाते आता घरी. मी आले काहीच ब्लाऊज घेऊन माझा. हे त्यांना एक मापाला दिलता आणि हा जो आहे पर्पलवाला ती मी आता साडी घालणार आहे. तर माझी आई काय करते? मम्मी नाहीये खाली पण नव्हती. कुठे गेली? घरात एवढा पसारा पडलाय ना मला तर घरातला पसारा बघून ना बाहेर पडून जाऊ वाटतं कुठेतरी. पसारा कोणीतरी उरकल मग मी येईन असं मला असं वाटतं नाही का. पहिले मला कामाची लय सवय होती. आता आहे ना एवढी आळशी व्हायला लागले बापरे. लय वेल्ली झाले मी खरंच खोटं नाही. बघा ना बसून बसून मास पण वाढाना नाही अंगाचं. जाड तरी झाले पाहिजे ना बसून बसून न काय काम करता खाता पिता ते पण बाहेरचं खाता पिता कंटिन्यू. हाय गाईज मी आले आहे आवरून माझा अन्नाजला. ॲक्च्युली मी जाणार होतो विश्रांतवाडीला पण बिचारी आमची ही स्वाती ती बोलली बिचारी तू एकटी येते टू व्हीलरवर येते तू कॅबने नाही येते. मग ठीक आहे मग एक काम कर मी अजून जवळ येते अन्नाजला तर तू तिकडे ये. तो मी माझी ही गाडी घेऊन आलेली आहे. तर ते आता सासवड ऑफिसला कुठं तरी आहे आणि हे माझं लुक ठीक आहे तुम्हाला पूर्ण मी नंतर दाखवून आता नाही. ती सासवड ऑफिसला आहे. मला असं वाटतं की मी काहीतरी ऑर्डर करू कारण मला भूक लागली आहे खूप. ठीक आहे बघते जर काय ऑर्डर केलं तर तुम्हाला दाखवते. आता एकटंच खायला लागणार आहे आता इकडे. सो गाईज मी चीज मॅगी ऑर्डर केलेली आहे. मी जेवून आलते पण मला भूक लागली आता परत त्यामुळे मी परत ऑर्डर केलं. केस बांधले जरा खाण्याच्या मध्ये नको ना त्यामुळं. माझी मॅगी आलेली आहे तर मी आता पटकन खाते कारण आता थोड्याच वेळात स्वाती इथे येईन. मॉडेल बघा मॉडेल बाई. अरे म्हणलं तुम्हाला यूज तर खाऊ म्हणलं जरासं. अर्धी मॅगी संपली अर्धी तू खायला ये जरा. अरे खा ना यार खा ना प्लीज. बापरे मॉडेल बस की आता मी पण हाय तशीच बसलोय बघ. माझी पण साडी तू पूर्ण नाही खाणार आहे का? दाखवण्यापुरतं थोडं थोडं खाती का फक्त? बस चल बघा आता गरम आहे. वाव कॅमेरा समोर किती नाजूक म्हणी खाते. आजच खाते मी बस कोटाडी. आता आपण रील्स करू. तोंड बघा. नेलपेंट महाशिवरात्रीचीच आहे का? आहे माझ्याकडे अजून आहे. घेऊन आणलं नाही दाजी का चिडले तुम्ही? आता बोलायला लागले हे बघा ही त्रास देते ही सारखा त्यांना. मग ते बोलले ना ते काढी तुला काय बोलले कमी आवाजात बोल तर बरोबर आहे ना. कमी तुझा वगाडा आवाज कमी कर ना. हा उगाच नुसतं भांडणं करत बसती. जाऊ दे त्यांना मनव आता. मी म्हणते असं बघ ब्लॉग मध्ये असं नाही म्हणवणार. ओ दाजी तुम्ही मानवा चला. माझी चूक बरोबर आहे त्यांची चूक नाही. तोंड बघ त्याचं तोंड बघ. बघितलं पण त्यांची चूक नाही. माझी पण नाहीये. असं करायचं असतं का स्वाती? दोघं चिडलेले आहेत. फक्त रील पुरतच तेवढं बोलतात ते बस. ते बघा आता रील झाल्यावर बघा
ते बघा तू कोण मी कोण. बाई साब कधी होतंय 7चं ओपनिंग. तिने पहिले आम्हाला 7चा टाइम दिला. 7चा तर नाही झाला. आता 7चं ओपनिंग आहे आणि आता 6 हित वाजलेत तरी मॅडमची शूटच होत नाही. झालं चल. सो गाईज आम्ही आत्ताशी विश्रांतवाडी क्रॉस केलेलं आहे. आत्ता आलोय पेट्रोल पंपावर आणि आता आम्हाला जायचंय भोसरीला. खूप लेट झालेलं आहे. आता त्यांचे कॉलवर कॉल येतात आहे आणि आम्ही विश्रांतवाडीच्या ट्रॅफिकमध्ये एवढं जाम अटकलो होतो ना. जस्ट ट्रॅफिकमधून बाहेर निघलेलो ना. आपण नेट चाललोय. बघू तिकडे गेल्यावर मी तुम्हाला सांगलंच काय केलं म्हणजे दाखवलंच काय केलं. इतकी हळू नाही बोलत ती फक्त ब्लॉग मध्ये हळू बोलतीये. ऐक ना मी अशीच बोलते. ओ माय गॉड सिरियसली तुम्हाला तर माहिती मी अशीच बोलते का. हो बस चल बाय. सर्वप्रथम तर मला या स्टुडिओ मध्ये आमंत्रित केल्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे आणि मला खूप माझ्यासाठी ही खूप सौभाग्याची गोष्ट आहे की ज्ञानेश्वर हे आहे ना आपलं पार्किंगचा एरिया आहे ना वाहनतळ. हो ते तिथून पुढे यायला लागलोय. आता ते बेबी द बेबीचं शॉप आहे ना. परमची बिल्डिंग आहे. मी उद्या पाठ करते. डेनियम उद्या पाठ करते दाजींचं आर्या. हा हा हो 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 तिकडे बघ जरा. बघू नाही तर लोक बघतात आहे. लवकरात स्टेजकडे आपले पावलं वळावीत अशी मी विनंती करेन. खरं मंडळी आपण 6 वाजल्यापासून या सुंदर क्षणाचे साक्षीदार आहात आणि त्याचं मनोरंजन करण्यासाठी निवेदिता अक्षता कामगार शिंदे या ठिकाणी मंचावर उभे आहेत. आमचं झालेलं आहे ओपनिंग सेरेमनीचा पूर्ण कार्यक्रम संपलेला आहे. मला मराठी शब्द उच्चारणच लवकर नीट जमत नाही. ठीक आहे चालतंय. नाही इंग्लिश मॅडम नाही ते जे महत्वाचे शब्द असतात ना ग ते. तर आमचा आता कार्यक्रम समाप्त झालेला आहे. आम्ही निघलेलो आहे आणि हे सगळं स्वातीमुळे झालेलं आहे. एवढं लेट केलेलं नाही या पोरीने म्हणजे काय बोलायचं आता. आणि आता ह्यांना मी बोलते की आपण जून जाऊ तर जून पण नाही जायला रेडी. ह्यांचं आता दाजींचं कसं काम चालू होणार आहे ना त्यामुळं आता हे जून पण नाही जाते. आता काय करायचं. मला आता तसंच घरी जायला लागणार आहे. भूक लागलेली म्हणावं. तुम्हाला नाही लागली भूक? लागली ना मला. मग बघ ना कसे काढतात ते. भूक लागली एकतर खरंच. ठीक आहे स्वाती बाय बाय. बाय बाय ताजी बाय 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 बाय. मी पण ब्लॉग एंड करते. बाय 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 बाय. उपाशी. आणि माझा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का ठोक दीजिए.